नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सार्थश्री एकनाथी भागवत अध्याय पहिला यातल्या काही ओळींचे वाचन करून दाखवणार आहेत. तर चला सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. कर्माणि पुण्यनिवाहानि सुमंगलानि गायत जगत्काली मलापहराणि कृत्वा कालात्मना निवसता यदुदेवगेहे पिंडारकं समगमन न्यूनयो निसृष्टाः. भगवान श्रीकृष्णांनी परममंगलमय व पुण्यकारक कार्य केले. त्याचे गायन केल्याने लोकांची सारी कल्मेश नष्ट होऊन जातात. आता भगवान श्रीकृष्ण उग्रसेनची राजधानी द्वारका नगरीत वासुदेवाच्या घरी यादवांचा संहार करण्यासाठी कालरूपाने राहत होते. स्वकुलाचा नाश करण्याची इच्छा करणाऱ्या भगवंताने सर्व मुलींना निरोप दिला व तेथून ते पिंडारक क्षेत्रामध्ये आले. रायासी मने श्री शुकू करता करविता श्रीकृष्ण एकू तो शापार्थ आत्यंतिकू आत्मजान अविवेकू उपजवी स्वयं जावया निजधामा थोर आवडी पुरुषोत्तमा या लागी अवशेष कर्मा मेघश्यामा लवला हो केव्हा होईल कुलक्षयो हेची मनी धरी देवो तो देवाचाची भावो शापासी पहावो दृढ मूळ जो कुलक्षयो चिंती त्या कृष्णाची सुंदर मूर्ती शुकसांगी परीक्षिती प्रती स्वानंद स्थिती उल्हासे सकल सौंदर्या अधिवासू धरोनी मनोहर नटवेशू लावण्य कला विन्यासू आणि जगदीशू निजांगी नवल सौंदर्यान बिक उठी सर्वांगी गुंतल्या जनदिठी कृष्ण स्वरूपी पडे मिठी होत लुलुबुटी डोळ्यान जैसी गुडी माशी वरी माशी देवी दिठीवरी दिठी कृष्ण रूपासी सर्वांगी बेडुनी चौपासी अहर्निशी नुसंडिती नयन लांचावले लोभा दृष्टीसी निघालिया जिभा या परी श्रीकृष्ण शोभा स्वानंद गाभा साकार तो श्रीकृष्ण देखिला ज्या दिठी ते परतोनी मागुती नुठी अधिकाधिक घाली मिठी देखे सकळ सृष्टी श्रीकृष्ण ऐशी डोळ्यान आवडी मनोनी कामिनी वरपडी या लागी गोपिकान गोडी अतिगाडी गोविंदी कृष्ण अतिसुंदर मनोरम म्हणाल असेल त्यासी विषय धर्म तरी तो अवाप्त कडकाम आत्माराम श्रीकृष्ण कृष्ण अवाप्त सकड काम त्यासी का द्वारका गृहाश्रम स्त्रिया पुत्र राज्य संभ्रम विषय काम का भोगी चहू आश्रमान प्रकाशकू त्रिलोकी कृष्ण गृहस्थ एकू तोची ब्रह्मचारी नेष्ठिकू अतिनेटकू संन्यासी. आता या ओवींचा अर्थ. शुकाचार्य म्हणाले, हे परीक्षिती राजा, श्रीकृष्णच काय तो करता करविता आहे. त्याने स्वतः शापासाठी आपल्या वंशामध्ये अत्यंत अविवेक उत्पन्न केला आहे. भगवान श्रीकृष्णाला निजधामाला अतिशय उत्कंठा लागली होती. त्यामुळे बाकी राहिलेले कार्य लवकर पूर्ण करण्याची त्यांना त्वरा झाली. माझ्या या कुळाचा क्षय केव्हा होईल हा विचार देवाच्या मनामध्ये येत होता. हा देवाचाच हेतू ब्राह्मणांच्या शापाचा मूळ कारण झाला. जो मनाने आपल्या कुळाचा क्षय चिंतित होता त्या भगवान श्रीकृष्णाच्या सुंदर मूर्तीचे वर्णन शुकाचार्य परीक्षितीला सांगू लागले. त्यामुळे त्यांच्या स्वानंद स्थितीला भरते आले. सकळ सौंदर्याचे केवळ अधिष्ठान असलेला मनोहर सुशोभित असा वेश श्रीकृष्णाने धारण केला होता. त्या जगदीश्वराने आपल्या अंगात सर्व लावण्याचा संग्रह केला होता. काय चमत्कार वर्णन करावा. त्याच्या सौंदर्याला अलौकिकतेच चढले होते. त्याच्या प्रत्येक अवयवावर लोकांची दृष्टी खिळून राहत होती. कृष्णाचे रूप इतके आकर्षक होते की किती पाहिले तरी तृप्ती होत नव्हती. गुडावर जशा माशांवर माशा येऊन बसाव्यात त्याप्रमाणे कृष्णाच्या स्वरूपावर लोकांची दृष्टी बसली होती. चारी बाजूंनी सर्वांगाला वेढा दिला होता. रात्रंदिवस ते त्याला सोडत नव्हते. डोळे त्या दर्शनासाठी लाचावले होते. सर्वांच्या डोळ्यांना जणू जिभा फुटल्या होत्या. अशा प्रकारे श्रीकृष्ण मूर्तीची शोभा स्वानंदाचा साकार गाभाच होती. तो श्रीकृष्ण ज्या डोळ्यांनी पाहिला ते डोळे माघारे म्हणून फिरतच नव्हते, अधिकच मिठी मारून बसत असत. त्यामुळे सर्व सृष्टीमध्ये श्रीकृष्णाचे अलौकिक रूप दिसत होते. लोकांच्या नेत्रांना श्रीकृष्ण इतका प्रिय असल्याने स्त्रिया त्याच्यावर लुब्ध होत असत.
त्यामुळे गोपिकांचीही गोविंदावर अतिशय प्रीती होती. श्रीकृष्ण हा अतिशय सुंदर होता म्हणून तो विषयासक्त असेल असे म्हणाल तर ते मात्र बरोबर नाही, कारण तो पूर्ण काम निरिश्च केवळ आत्माराम होता. अहो, तो भगवान श्रीकृष्ण पूर्ण काम असताना त्याला द्वारकेतील गृहस्थाश्रम कोठला, स्त्रिया, पुत्र, राज्यलोभ व विषय इच्छा कशी असणार? श्रीकृष्ण चारी आश्रमांचा प्रकाशक, त्रैलोक्यामध्ये खराखुरा एक गृहस्थ, तोच नैष्ठिक ब्रह्मचारी व तोच परमहंस संन्यासी. धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.